पोचवले गेले. सतीश लोणे, सतीश लोणे मीन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील सर आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये हँडसम बॉय ऑफ बोंबेपाडा म्हणून ज्यांची ओळख आहे असे सागर बोंबे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. सागर बोंबे सर आपण त्यांनाही पाहत आहे. सागर बोंबे सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. विधान लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चला विधान वॉर्मअप करा, तदनंतर आपण चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत इथून मात्र सज्ज होतोय षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता. आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत तयार होतोय. समोर मात्र पाहायला मिळतो बॅटर निलेश, गोलंदाज घ्या. पहिलाच बॉल वेदांतचा वेगवान चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धावफेकी डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पहिल्या चेंडूवर कुठल्याही पद्धतीचं खातं सध्या तरी इथून मात्र खुल्लं करून दिलं गेलं जात नाही आहे. वेगवान चेंडू होता, तेच तर्राट चेंडू होता असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल फावलाचा वापर करून पुढे सरसावला गेलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणारा हा फटका, चेंडू मावण्याच्या पलीकडे चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर थांबा दर्शवल्यानंतर एक टेक्निकल स्ट्रोक किंवा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केल्या गेलेला स्ट्रोक सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव इथून मात्र अंकित केली जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास करत असताना सेफली मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचलाय बॅटर. 2 धावा पळून यशस्वीरित्या पूर्ण होत असताना आपण सध्या तरी पाहताय. धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय. 6 या अंकावर धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल ओहो, जी फेकी झाली ती परफेक्टली झाली आहे. इथे मात्र रनआउटची विकेट मिळते. परफेक्टली झाली पेक्षा नशिबानं साथ जास्ती दिली आहे आणि इथे मात्र रनआउटची विकेट फलंदाज बाद. न्यू बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. 4थ्या चेंडूवर ही रनआउटची विकेट पडताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली गेली होती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना हे चित्र सध्या तरी आपण पाहिलं. पुढचा बॉल पहा, समोर टप्पा पडलाय आणि समोर गुंगारा देऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या जाऊन पोचत असताना आपण पाहत आहे 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोचत असताना. चला लास्ट टू गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 7. नक्कीच इथून मात्र सिंगल अंकित होती. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर धावफलक.
रोहितला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉल आपल्याला रोहितचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या दिशेनंच चेंडू गेलाय. फार काही मिळत नाही आहे. फक्त आणि फक्त एका धावेकरिता हा फटका कन्वर्ट केला गेला असावा तसं काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या 9. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. दामणगाव संघानं त्या 56 धावा पेनल्टीच्या 2 धावा ॲड करून ज्या 56 धावांचं आव्हान मिळालं होतं ते त्या फलंदाजांनी पार केले. त्यांना आता मात्र टीम वडाचा पाडा संघाने सळो की पळो करून ठेवलंय. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. सिंगल इथून मात्र अंकित होती. धावसंख्या 10. सतीश लोणे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आणि सन्माननीय वसंतजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. दादूच्या पडावरून आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचे. वसंतजी भोईर साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्षमस्व आम्ही तुमच्यापासून दुरावतोय आणि इथे मात्र आपल्याला विकेट पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहे. न्यू बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज तयार. ओहो हो पुढचा बॉल वेग जास्ती होता पण टप्पा थोडासा चुकीचा पाहायला मिळाला. किंचितचा आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर 19-20चा फरक इथून मात्र पाहायला मिळाला आणि वाईट स्वरूपात चेंडू येते. मात्र वसंतजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. गोलंदाज रोहित इथे मात्र सज्ज होत आहे. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आहे. आलाय आलाय चेंडू तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय. षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 17-17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोहित. पुढचा बॉल याही वेळेस व्हाईट बॉल डिलिव्हर होत असताना आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचताय. कदाचित प्रेशरमध्ये गोलंदाजी करतोय की काय एक षटकार आल्यानंतर गोलंदाज रोहित. पण त्याच्या आधीही 2 व्हाईट बॉल्स इथे मात्र हाताळले गेले होते गोलंदाजाकडून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. एकच धाव मिळेल त्या फार काही मिळणार नाहीये. सिंगल धावफलक पुढे सरसावत असताना 19. मॅचला करूया सुरुवात. बॉल खेचून मारले गेले यावेळेस चेंडूला. एका क्षेत्ररक्षकाकडून चूक घडली पण त्याच्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअपला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचलाय. पहा तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चेंडू कलेक्ट करताना तेव्हा डायरेक्ट फेकी करण्याचा एक विचार करा. जेव्हा आपण तारांबळ उडते आणि 1 ते 2 सेकंदाची चुकी घडते तेव्हा ती चुकी दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होत असते. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज.
षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक इथून मात्र 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. दुःखाने स्वप्नात हरवला आहे, पण खोकल्यामुळे ह्याची झोपमोड होऊ नये म्हणूनच विक्स वेपरअपचा नवीन फॉर्म्युला रात्रभर. गोलंदाज या तिसरं षटक वेगाला छेडून निघालाय. पहा यावेळेस नशिबाची साथ मात्र आहे. धामणगाववाल्यांच्या बाजूना व्हाईट प्लस पाहायला मिळतोय चौकार. टोटली 5 धावा इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतात. व्हाईट प्लसच्या टोटली 5 धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 27 या अंकावर गोलंदाज या. यावेळेस निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला असं पण पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. विकेटसोबत फलंदाज बाद. मान्यवरांचं आगमन झाले. सन्मान्य कैलाजी सातपुते साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाडूवृत्ती त्यांनी मात्र इथे दर्शवली गेली आहे. स्वतःहून खेळाडू बाहेर निघालाय. इमानदारी सध्या तरी तुम्ही आता दर्शवली आहे. ओहो हो यावेळेस दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास केला गेलाय आणि गरज नव्हती. जसं आम्ही आत्ता म्हटलं तसं इथेही चर्चा तीच चालू झाली की काहीच गरज नव्हती. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. या अंकावर धावफलक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहाल पुष्पक दाखल होतोय. हवेमध्ये चेंडू आहे. आल्या पावली पुष्पकलाही परतावं लागेल. पुष्पक एक्सप्रेसच्या वेगानं इथून मात्र तंबूच्या आश्रयाला झेल बाद. न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार होईल. पुढचा बॉल आता मात्र चुकी होणार नाहीये कारण एक धाव महत्वाची आहे.
खरं तर त्या खेळाडूची काही चुकी नव्हती, कारण जेव्हा त्यांनी फेकी केली गेली आहे योगेशकडून जी फेकी होताना आपल्याला पाहायला मिळाली. फेकी करत असताना थोडंसं एक रन शॉट आहे, आपण पाहत आहे. येस, एक रन शॉट आहे. थोडंसं त्याला धरती मातेला स्वतःला दान व्हावं लागलं, थोडंसं स्लिप होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळं फेकी चुकली. खेळाडूची चुकी असं आपण म्हणू शकत नाही आहे, पण प्रयत्न खूप सारे चांगले होते. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक धाव शॉट आहे, 2च धावा इथून आता ग्राह्य धरल्या जातील. पुढचा बॉल ही वेग आहे. आता मात्र सातत्यानं धरती मातेला दान होताना पाहायला मिळत आहेत. फायदा मिळतोय बीमर आणि त्याच्यावर मिळतोय चौकार. टोटल 5. डीजे सातत्याने हे गाणं प्ले करतायत. एक्झॅक्टली कोणी मारली आहे हे अजूनही ठाऊक नाही आहे, पण गाणं सातत्यानं ते इथून मात्र प्ले करतायत. धावसंख्या या 5 धावेनं जाऊन पोहोचत असताना 35 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. इथून मात्र विवेक फ्री हिटचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. चला विवेक, गोलंदाजी ट्रॅकवर विवेक तयार. वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उंची इथे मात्र या चेंडूने धारण केली गेली आणि या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पाच चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपुष्टात येत असताना आपण पाहताय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 36 या अंकावर धावफलक टीम. चला लास्ट टू गो. अश्विनला आणले गेले. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस पहा नो झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. ऐन मुमेंटला चेंडूनं वळण प्राप्त केलं गेलं आणि फेकीसुद्धा एक वेगळी इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात अश्विनच्या या चेंडूवर. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 38. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणारं हे 5 चेंडू आहेत या मॅचचं भवितव्य इथून मात्र दर्शवणार आहेत. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल खेचून मारलाय. स्वतःच्या खेळाडू कक्षाच्या दिशेने जाणारा चेंडू होता. पहा अगदी झेल जरी नाही झाला तरी रनआउटची विकेट इथे मात्र मिळाली आहे. त्या खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण झेल नाही घेतलं पण त्याला ठाऊक होतं की कशा तरी पद्धतीनं इथे बाद करणं गरजेचं आहे. वेळेत फेकी झाली, कलेक्शन प्रॉपर झालं आणि आता मध्ये रनआउटची विकेट. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. स्ट्रॉंगली अपील सध्या तरी आपण पाहत आहे आणि
पंच आमचे अपील फेटाळून लावतात. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. न्यू बॅटर क्रिश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्रिश सारखी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. क्रिसच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. एकच धाव. क्षेत्ररक्षण पहा, अगदी डीप क्षेत्रामध्ये गेल्यानंतर चेंडू ही जेव्हा गेला तेव्हा दुसरी धाव घ्यायची मजल झाली नाही, कारण क्षेत्ररक्षण तेवढं स्ट्रॉंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. सिंगल अंकित होत असताना आपण पाहताय धावसंख्या 40 या अंकावर धावफलक. फायटिंग स्कोर उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला चेंडू अगदी समोरून हाही चेंडू निघून गेला बॅटरच्या. निर्धाव फेकी डॉट बॉल. फटका फसलाय. विकेटचं बदन फलंदाज बाद होतोय आणि षटक सुद्धा संपेल. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 विजयाकरिता 41 धावसंख्येचा बाट. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटर टीम वड्याचा बाडा आपण त्वरित पाठवून द्यायचा आहे. बाबू वेलकम. ठाकरे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. तेजस ठाकरे इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला बॅटर विनंती करतोय आपण त्वरित द्या. चला घाई करा. आम्ही विनंती करतोय बॅटर अजूनही एक आपल्याला सामना इथून मात्र खेळवायचा आहे. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय की आपण घाई करायची आहे.
चला मॅचला सुरुवात होती. चला चला घाई करा. आम्ही विनंती करतोय तुम्हाला. योगेश आणि अश्विन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय. नक्कीच शत्रुघ्नजी भोईर इथे उपस्थित होत आहेत, महाराष्ट्र पोलीस. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. शत्रुघ्नजी भोईर आणि त्यांच्या समवेत मॅन ऑफ दी सिरीजच्या ट्रॉफी जाते वैभवजी ठाकरे साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम सुस्वागतम. या शत्रुघ्नजी भोईर साहेब आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. आपण मान्यवर पाहुण्यांच्या स्वागताच्या दिशेने गेलो होतो. योगेश आणि अश्विन. योगेशला पहिल्याच बॉलवर तंबूचा रस्ता इथून मात्र दाखवला गेला. 41 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे आणि ते करत असताना थोडंसं अटॅक कुठेतरी मात्र इथून मात्र चुकतोय. चला चला बॅटर चेंडू तोच आहे. घाई करा आपण. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. चला फास्ट गेम स्पीडअप करा. गोलंदाज तुम्हालाही विनंती करतोय की आपण सुद्धा घाई करायचं आहे. डावकुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्याद. पहिलाच बॉल वेदांतकरिता आपण इथून मात्र पाहिलाय. दिशा दर्शवली गेली होती या चेंडूला. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला गेलाय. जेव्हा जेव्हा सन्मान देणारा चेंडू असेल तेव्हा त्याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि तो सन्मान सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 1 या अंकावर. श्री गणेश होत असताना टीम वडाचा पाडा संघाचा आपण इथून मात्र पाहत आहे. हिंदुस्थानातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्या गावामध्ये उभं राहिलं आहे मराठेपाड्याच्या अगदी जवळचं हे गाव वडाचा पाडा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पावनभूमी ते इथपर्यंत पोहोचलेत. शक्तीपीठ जिथे आहे आदरणीय राजूभाऊ चौधरी ज्यांनी हे मंदिर डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी हे उभारलं. लीग बायची सुरुवातली एकदा इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्याद. नक्कीच एकच धाव पळून पूर्ण येईल. फार काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा एकेरी धाब्याने धावा फलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 3 या अंकावर. चला 4 चेंडूचा खेळ संपला. धावा संख्या 3. हवेमध्ये आहे चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. फटका फसलाय. विकेटचं पतन होतं. परतावा लागेल या क्षणाला. फलंदाज आला झेलबादच्या स्वरूपात थंबूच्या आश्रयाला. दोन गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे.
न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. कालचा दिवस जर का आपण बघितलं तर टीम गावदेवी पिळंजे आई गावदेवी पिळंजे संघाला आपण टॉप 4मध्ये पोहोचताना पाहायला मिळालं. आजही ज्युनियर गटाचे आपण सामने इथून मात्र पाहतात आणि त्याच्यामध्ये इथे मात्र कुठला संघ क्वालिफाय होईल, मापोलीच्या विपक्षात कुठला संघ पोहोचेल आणि त्यामध्ये होणारी लढत, तिथून मात्र जो मिळणारा संघ आहे तो मात्र टॉप 4मध्ये पोहोचताना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. टॉप 4चा पहिला संघ आपल्याला मिळाला. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-3. दीपक रामचंद्र पाटील साहेब येथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपुष्टात येत असताना आपण पाहत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 2-3. ओहो हो, बन्सांच हात आकाशाच्या दिशेने आलाय. विकेटचं बदल फलंदाज होतोय बाद तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना आपल्याला इथून मात्र वेदांची विकेट काढली आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होतोय. आत्तापर्यंत 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 या अंकावर. दयनीय अवस्था थोडीशी वाडा संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. 41 धावसंख्येचं आव्हान जर का इथून मात्र पार करायचं आहे तर निश्चित रूपानं मोठ्या फटक्यांना पसंती देणं खूप सारं गरजेचं आहे. जय पारधी बाबा धामणगाव अर्थातच एक दैवी स्थान आहे त्या गावामध्ये आणि त्या भगवंतांच्या नावाने धामणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. यावेळेस सलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम सध्या तरी आपण इथून मात्र करताय. दोन धावा सध्या तरी पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 5.
यावेळेस ऑन साईडला भिरकवलं गेलंय. सिंगल मेथी या डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. सिंगल इथून मात्र मैदान पाहायला मिळेल 22 स्वरूपातली. धावसंख्या 9 या अंकावर. चला लास्ट टू गो. अंतिम एक चेंडू आहे. वेदांत आपण करायचा डिलिव्हर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो एका हातानं इथे मात्र क्षेत्ररक्षण. विकेटचं बटन. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 या अंकावर धावफलक. सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला तर 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता न्यू बॅटर पिन्या दाखल होतोय. 12 चेंडू आणि विजयाकरिता 32 धावसंख्येची आवश्यकता भासती आहे. पिण्याला आपण इथून मात्र पाहत आहे. नक्कीच वसई विरारचा क्रिकेटचा विचार केला तर विजय जाधव यांच्या बंधुराज आहेत. चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचं नावसुद्धा पिण्या आहे आणि त्याच नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपण दाखल होत असताना पाहत आहे. गोलंदाज सय्यद. यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची विकेट मिळते. आता मात्र धावा कमी आणि विकेट जास्ती पाहायला मिळतात. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज तयार होतोय. डॉट बॉल आहे. वेगानं फेकी झाली आहे वेस्ट मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 या अंकावर स्थिर स्थावर होत असताना आपण पाहत आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पिण्या ऑन स्ट्राईक आपण सध्या तरी पाहत आहे. पुढचा बॉल. पावलांचा वापर केले गेले पुढे येऊन सरसावण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. बाउंड्रीच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेत असतानाही रनआउटची विकेट आपण इथून मात्र पाहत आहे. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला.
धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे सिंगल घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना गडी बाद होताना पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल यावेळेस बाउंड्रीच्या दिशेने येणारा चेंडू तर आपण पाहिलाच होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं वेग मंदावला गेला आणि त्याच्यानंतर होणारे क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू संपुष्टात येत आहेत 5 शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. हो उडवला गेला यावेळेस बाउंड्रीच्या पलीकडे जाणारा चेंडू. या फटक्याची आवश्यकता आधीच्या षटकांपासून होती. षटकार 6. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धावपैकी डॉट बॉल पाहायला मिळतं. समीकरण आता मात्र चेंज होत असताना 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 23 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय की काय? चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फटका इथून मात्र फसलाय. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदन विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही 18 या अंकावर. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 23 या धावसंख्येची आवश्यकता. 6 चौक 24 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे षटकार इथून मात्र तुम्हाला ठोकावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळाला होता जो अनसक्सेसफुली इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज तयार. निर्धावपैकी आणि सामना विजयशी ठरला. इथे मात्र टीम धामणगाव संघ चला या टॉस करण्याकरिता मापोलीची कॅप्टन आहेत. त्वरित यायचं आहे.